गंगा थांब ना. चालली बी काय? हो चालली ना. आता काय करायचं आहे? आता लय वेळच्या तर उभा आपण. झाला ना 1-1.5 घंटा झाला ना. किती शेकता बाप्पा अंगाले. चालली आता झोपतो मी. हा तर धुना तर हिजू द्या. ही आपली शेकोटी तर येतलीच नाही. हा शेकोटी इथं जडती ठेवून न चालता काय? जातं काय? हा हाय ना तुम्ही उभ्या. इजून द्या जाण तुम्ही. मी चालली बापा. हो थांब गंगा. मला काहीतरी सांगायचं आहे सगळेले. आता इथंच सांगून देतो मी. काय घरोघरी येऊ इथंच देतो सांगून. हो सांग काय सांगतो तर. हा उभी तर ऐका. उभी राहा जाऊ नको. सांगतो तर हे पा सगळ्या जणी ऐका गड्या. आता इथंच आपण एकखट्टे सगळ्या उभ्या आहो. ज्या ज्या नाहीये त्याच्या मी घरी जाईन. आपण इथं किती जणी आहे? 4-5-6 जणी आहे. तर मी तुमच्या घरी येणार नाही. इथंच सांगून देतो. हा काय सांगतो? काय झालं? काही पार्टी गिरती म्हणतं का? काय बिमला ताई तुम्ही बी. पार्टीला सुचून राहिली पण तुम्हाला. पार्टी कायची? काही पार्टी गिरती नाही. तर काय सांगतो बाबा? हो तर हे पा आता 5-6 जणी इथं आहे. तर तुमच्या घरी मी सांगायला येणार नाही. इथं सांगून देतो. ज्या ज्या इथं नाही त्याच्या मी घरी जाईन. घरी जाऊन सांगून देईन. तर मी तुम्हाला सगळेले आमंत्रण देतो. नाव घेतो लागत. कांता, शांताबाई, पार्वती, विमलाताई आणि इंदिरा तू बी आणि गंगा. हे पा मी सगळेले आमंत्रण देतो. आताच इथं आमंत्रण देतो. उद्या माघारी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. दुपारी 2 वाजता. दुपारी 2 वाजतापासून तर आपल्या आगमनापर्यंत. हा म्हणजे 2 वाजता येऊनच जात सगळ्या जणींना. काय 2 वाजता आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू करू. तर तिकडे 2-3-4 वाजेपर्यंत 4-5 वाजेपर्यंत 6 वाजले तर चालते. हा मस्त आरामानं. तर काय इथंच आमंत्रण देतो काय? घरी येतो आमच्या हळदी कुंकूचं आमंत्रण देवाले. इथं देतो का रस्त्यावर? तर मग काय होते हो रस्त्यावर? म्हणजे आपलंच ठिकाण आपलंच गाव आहे ना हे. आपण इथं रोज बसत असतो ना शेकोटी करून. तर मग काय होते इथं आमंत्रण दिलं तर तेवढाच माया वेळ वाचन. घेऊन घ्या ना इथंच आमंत्रण. घरी काय नाही इथं काय अक्षिदा थोडी मला ठेवा लागते. फक्त आमंत्रण द्यावं लागते. मला हळदी कुंकवाला ये जा बा. तर इथूनच सांगून देतो ना. सांगलं ना काय प्रेम भावना तर मनात ठेव जाय गंगा. काही का बस काय लग्नाचं थोडी मी आमंत्रण देऊन राहिली. बिना पत्रिकेनं बिना अक्षिदानं जेवणाचं थोडी आमंत्रण देऊन राहिली. बिना अक्षिदा ठेवल्यानं कशी तू आमंत्रण देतं म्हणून. हा चुलीला थोडी आवतन देऊन राहिली मी हळदी कुंकाचा आपला म्हणजे बायाचा खेळ. बायाचा चांगला कार्यक्रम कुठेही आपण देऊ शकतो आमंत्रण. चालते मग कमला चालते. तू कुठंही आमंत्रण देणं काही नाही होत. हळदी कुंकवाले तर आम्ही कुदत येऊ. हो इंदिरा बरोबर आहे तुया. बायाचा आवडता सण म्हणजे हळदी कुंकू. मकर संक्रांत झाली हळदी कुंकू. हा बायाचा आवडता कार्यक्रम. कुदत काय उड्या मारत येतात बाया तर हळदी कुंकवाले. हा येऊ कमला उद्या 2 वाजता काय? मग काय तर हळदी कुंकू म्हणलं म्हणजे बाया तर चमकन जाते. लग्न तर कोणत्या कार्यक्रमात नाही जाणार. हळदी कुंकू तर चमकन चमकते बाया. हो ना. काही तयारीले काम पडन तर कामचं काम पडन तर सांगजो कमला. एकदम टायमावरच नाही येऊ आम्ही. कोणी काम असेल तर सांग आम्ही लवकर येऊ. काय काम त्याच्यामध्ये? घर साफसफाई करायचं आहे. ते तर मकर संक्रांतच्या पहिले केलंच. अजून थोडासा हात मारून घेईन झालं. आणि ते गुडचे लड्डू बनवून घेईन झालं. तेव्हा बनवले होते थोडकशे म्या. मग म्हणलं दुसऱ्या दिवशी जेव्हा हळदी कुंकू ठेवून तेव्हाच ताजे बनवून म्हटलं. बनवून काय ठेवू म्हटलं. तर आज आता रातच्यानं बनवून घेईन मी. आणि बस दुसरं कोणतं काम आहे? वाना तर आणलेच आहे म्या. काही नाही तयारी गिमाई झालीच आहे. काही नाही फक्त तुम्ही सगळ्या जणी वेळेवर ये जा. आता मी तिकडे फोन करून देतो आणि त्याला बोलावून घेतो. कोणीकडे कुकडे फोन करतो अजून? माई नाही वायाच्या इकडे कळमेश्वरले तिथं आपल्या यवतमाळले त्याला फोन करून सांगून देतो ना. आता जाणं थोडी होईल. तिथं फोन करून सांगून देतो. आमंत्रण देऊन देतो. हा बरं आहे. हॅलो मनीषा काय करून राहिली? झोपली का? झोपाची आहे? बोल ना आई बोल ना. झोपाची झोपली असती तर मी फोन उचलला असता का तुझा? मी जागीच आहो ना म्हणून तर फोन उचलला. त्रिशा पण जागी आहे. आम्ही जागेच आहो. नाही मला वाटलं का बाई एवढा उशीर झाला तर झोपली की काय बापा. सकाळीच लवकर उठत असताना तू म्हणून म्हटली. नाही आई मी झोपाचीच आहो. 11 वाजल्याशिवाय काही आम्हाला झोप येत नाही. 11 वाजता 11:30-12 पर्यंत आम्ही झोपतो. आणि सकाळी उठावं लागते म्हणून काय झालं तरी मी उशिरा झोपते ना. तरी पण मी लवकरच उठते आई. बोल ना आई तू बोल ना. तू कसा काय एवढा उशिरा कसा काय फोन केला तू? काय झालं? काही नाही झालं व. मी फोन याच्यासाठी करून राहिली तुले. हे पाय उद्या हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे आपल्या घरी. तर तू येईन बाई जवाई सगळेजण या. असं अच्छा ठीक आहे ना आई. हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर मग आई तू मला फोन केला तर मला आमंत्रण दे. माझ्या सासूला फोन कर. नाहीतर देऊ का मी फोन देऊ का त्यांना आता? नाही त्या काय म्हणतील की बस पाय तुलाच फोन करून सांगितलं. मला नाही सांगितलं असं म्हणन ना. तू त्यांना सांग. मला नाही पण सांगितलं ना तर चाला नाही. पण तू माझ्या सासूंना सांग या म्हणून. त्यांना पहिलं आमंत्रण दे. त्यांच्या मागे मग मी. अगोदर माझी सासू. आई आता तुला सांगलं काय ना त्या सासूला सांगलं काय? गोष्ट ते एकच आणि एकाच घरात राहता तुम्ही म्हणून मी तुला सांगून राहिली बापा मनीषा.
आई एका घरात राहतो म्हणून काय झालं? घरात अगोदर कोण आहे, मी की माझी सासू? माझी सासूच आहे ना अगोदर, तर त्यांनाच तू सांगितलेलं परवडा ना. तर मला सांगितलं, मला तर माहित झालं. तू माझ्या सासूला सांग. देते मी त्यांना फोन, देते मी. हॉलमध्येच बसले आहेत त्या. त्यांना सांगतो, मग आम्ही उद्या येऊन जाते. बरं बरं ठीक आहे, सांग. दे फोन दे, मी त्या सासूलेच सांगतो. हो येऊन जा मग उद्या. आता तुला डबल नाही सांगन मी. हो आई तू ठेव फोन, मी देते मी त्यांच्याजवळ फोन, माझ्या सासूजवळ. तू त्यांच्यासोबत बोलून घे. हो ठीक आहे, दे बोलून घेतो, सांगून देतो. मग अजून इकडे डोलीच्याही घरी फोन करायला लागते मला, तिथे फोन करून देतो. आताच सांगितलं काय तर मग सकाळी बरं म्हणजे तयारीत राहते. आताच सांगून दिलं उद्या जावंच आहे बा, म्हणून मी आताच फोन करून राहिली. चालेल नाही, ठीक आहे ना, ठीक आहे, चालेल. जाते मी हॉलमध्ये, देते त्यांच्याजवळ फोन. हो दे फोन दे त्याला. काय झालं मनीषा? कायच्यासाठी फोन आला तुझ्या आईच्या एवढं उशिरा, एवढं रातच्या ना? हळदी कुंकवाचं आमंत्रण देता माझी आई, उद्या या म्हणता. तर देते ना मी आईजवळ फोन देते. आई आपण सगळेजण चाललो जाऊ मग. असं हळदी कुंकवाचं आमंत्रण एवढ्याच रात्री? उद्या सकाळीच दिलं असतं चालत होतं, नाही तर आज सकाळीच देवाला पाहिजे होतं एवढ्या रात्री. आता आई एकटी आहे माझी, तर कामामध्ये पूर्ण दिवस चालला जातो माझ्या आईचा. आणि हळदी कुंकू म्हटलं म्हणजे मग तयारी नाही करावी लागत का? म्हणून तिला आता टाइम भेटला तर आता फोन केला. काय त्याला फरक पडणार आहे? उद्या सकाळी उठून आपण चाललो जाऊ. ठीक आहे. आता कोणाजवळ नेऊन देतो फोन? आईले? हो, नाहीतर मग तुमची आई काय म्हणन का, मला तर नाही सांगितलं फोन करून, तुलाच सांगितलं तर तूच जाय असं म्हणन ना. तर मग मी आता तुमच्यासोबत तुमची आई सोबत बोलते ना माझी आई. तुमच्या आईला पण सांगून देते ना, आमंत्रण त्यांना पण देऊन देते ना. त्यांना अगोदर दिलं पाहिजे ना, त्या मोठ्या आहे या घरच्या, मुख्य तर त्याच आहे ना, मी थोडी मुख्य आहे. हो बरोबर आहे, माझी आईच मुख्य आहे. तू कधीच मुख्य नाही होशील, माझी आईच मुख्य राहील. तुमची आई आहे तोपर्यंत तुमची आईच मुख्य आहे. जेव्हा तुमची आई नाही राहणार, तुमचे आई बाबा जेव्हा नाही राहणार, तेव्हा मी मुख्य. आता त्याच मुख्य राहील. जोपर्यंत त्या आहेत तोपर्यंत त्याच मुख्य राहील, हे मलाही कळतं. म्हणून तर मी माझ्या आईला म्हटलं की मी देते म्हणून फोन देते. मी आता आईला फोन देते. आई बोलते तुम्ही झोपा ना, तुम्ही काय बघता, झोपा तुम्ही त्रिशाला घेऊन. जाय ना, ये तू फोन दे, बोलू दे, ये तू संगत झोपू. झोपायचं तर संगच, जेवण संगच, सगळं संगच. चला ठीक आहे, येते मी. कमला, एवढ्या रातच्यानं एवढी रात्र झाली, रात्रीचे 10 वाजले आणि तू कोणाला फोन करून बोलून राहिली? उद्या सकाळीच बोलतो ना कोणासंग बोलून राहिली तर. मनीषा संग होय का? एवढ्या रातच्यानं बोलून राहिली फोन करून? फोन करून बोलून नाही राहिली मी, सहज मी आमंत्रण देऊन राहिली हळदी कुंकवाचं. रातच्यानं फोन करायचा मला बी शौक नाही आहे, झोप येऊन राहिली मला बी, दिवसभर कामं केले मी बी. पण उद्या हळदी कुंकू आहे म्हटलं, आजच आमंत्रण देऊन देतो, किती बी उशीर झाला तरी. म्हणून मी मनीषाला फोन केली होती हळदी कुंकवाचं आमंत्रण देवाले. आता डॉलीच्या घरी फोन करतो, डॉलीच्या एखाद्या वहिनीले. उद्या देतो ना, आता झोपले असं ते. उद्या देतो आमंत्रण मनीषाच्या घरी. मनीषालेच दिलं का आमंत्रण? तिच्या सासून नाही बोलावत काय? हो तिच्या सासूले देतो ना, आता ते फोन नेऊन देते तिच्या सासूजवळ, मग करतो फोन. तोपर्यंत मी डॉलीच्या घरी फोन करून तिथं आमंत्रण देऊन देतो. मग काय ते तयारीत राहते, उद्या आपल्याला जावं लागते. म्हणून उद्या वेळेवर सांगू का, आज मा घरी हळदी कुंकवाचं तर आजच या. जवळ आहे का? गावातल्या गावात राहिलं असतं तर सांगितलं असतं, दुरून यावं लागते, ते 2-3 घंट्याचा रस्ता आहे. तर आजच सांगून देतो आताच, तर उद्या मग बरोबर तयारीत राहतेत ना, येतेत मग. तसं होतं तर मग 2-3 दिवस पहिलेच काऊन नाही सांगून दिली? आदल्या रात्री सांगतो. मला घाई गडबडीमध्ये काही आठवण नाही राहिली, तर मी जातो म्हणून. पण गावातल्या बाया म्हणे जातं कायले म्हणे, तू बी पागल झाली म्हणे, कायले एवढं नाक लावतो म्हणे. तर त्याच्यानं मी फोनच लावून राहिली आता, नाही तर जाऊनच आमंत्रण दिली असती. मलाही वाटलं बरोबरच का कायले परवडणार नाही जाऊन आमंत्रण देणं एवढ्या दूर. फोनच लावून देतो म्हटलं, तिळगुळ बी होऊन जाते आणि आमंत्रण हळदी कुंकू बी होऊन जाते. तर आता फोन करतो, बिंदूलेच करतो. तेच आहे जराशी शायनी सुटती ना, तर ते तर बचच आहे. हिलेच करतो, बिंदूलेच फोन करतो. ते मग मोठी आहे, तिच्या सासूले बी सगळे घेऊन येऊन जाईन. मग किती वाजता आहे मग हळदी कुंकू? त्या टायमात मला बाहेर राहावं लागेल बापा. मग नाही तर तुमच्या बायात काय करू मी? मोठ्या साजऱ्या उखाणे घेतात, नवरा येन थे, नवरा असान मायात असं काय काय तुमचं ते चालते हसी मजाक, आपल्याला नाही गमत ते. किती वाजता हळदी कुंकू सांग मला, मी त्या वेळात बाहेरच राहीन. हो 2 वाजता बरोबर मंदातला टाइम आहे, सगळ्याला जमते. घरचे कामं धंदे केल्यावर मस्त येऊ शकते. 2 ते 4, 5, 6 वाजेपर्यंत. बस बरोबर आहे, समजदार आहे तू कमला, चांगला टाइम घेतला. 2 ते 4, 5, 6 बरं ठीक आहे. 6 वाजेपर्यंत मी 7 वाजता घरी येतो. मग 6 वाजेपर्यंत बाया चालल्या जाईल ना. मग हे राहतील का? मग यायला ठेवशील का घरी? मग काही आणायला लागेल काय? वावरातून तिकडून चाललं जाईल मग बाजारा. हे येईन बाई येतील तर. वा, एवढ्या दुरून येऊन राहिल्या तर मुक्कामीच ठेवा लागेल ना. रच्च्यानं चालले जातील का? थांबायला लावा लागेल ना. घेऊन ये जा तुम्ही. तुम्ही काय आनंदगड्या हे पा,
तुम्ही आता काय ते पनीर पनीर घेऊन ये जा मस्त. वटाणे आहे घरी, वटाणा पनीर बनवून मस्त. आणि ते मांडे बनवा लागेल मस्त. घेऊन ये जा तुम्ही पनीर घेऊन ये जा. अजून काही दिवसांनी फळं वळत हे घेऊन ये जा. बरं ठीक आहे. फक्त पनीरच ना? मटर पनीर बनवशील का? वटाणे पनीर तर मग तो मसाला आणा लागेल, पनीर मसाला. हो तसं कर जा. पनीर आणि पनीर मसाला आणि दूध आणि ताक घेऊन ये जा, दही घेऊन ये जा. दही कायले एवढ्या थंडीमध्ये दही खाऊ घालशील का त्याले? नाका भरवशील का त्याचे? फुरफुर करतील मग. नाही दही खावाले नाही, दह्यातले आलू बनवून म्हणतो. हा मस्त होते, हा खरंच मस्त होते दह्यातले आलू. बरं दह्यातले आलू मग त्या एकाच दिवशी का पनीर मटर पनीर ना दह्यातले आलू एकाच दिवशी बनवशील काय? नाही हो, दह्यातले आलू दुसऱ्या दिवशी, मटर पनीर आज रात्री. उद्या सकाळी उठूनच तर नाही जातील ना, त्या दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर तर जातील नाही. जेवण तर करूनच जातील. तर दुसऱ्या दिवशी दह्यातले आलू, तर म्हणून दही आणून ठेवून द्यायची. बरं बरं ठीक आहे. मग मी मनानं घेऊन येतो जे लागते ते. हो घेऊन ये जा. चला मी आता बिंदूले फोन करून देतो, मग मनीषाच्या सासूले करतो फोन. हो ठीक आहे, मी झोपतो मग. तू फोन कर आणि झोप मग पटकन. हो तुम्ही झोपा झोपा, जा झोपा तुम्ही. चला तर पहिले मनीषाच्या सासूले फोन करू. नाही पहिले इकडेच फोन करून देतात बिंदूले, मग मनीषाच्या सासूले करतो. ते तोपर्यंत फोन नेते तिच्यापाशी. बिंदू इथं बस ना, मग वर तर बस ना, खाली कायले बसले? बसतो आते बाई, बसतो मी खालीच. चांगलं वाटते बसाने, बसतो मी. बसा तुम्ही वर. काय बिंदू ताई तुम्ही खालच्या खालीच राहन काय? तर काय माहित जिंदगीभर खालीच चांगलं वाटते वाल्या. जराशा वर तर बसत जा. जरासा पलंग कायच्यासाठी टाकले आहेत आत्याबाईनं? खाली बसायला लागलं पाहिजे आपल्याला म्हणून. हा पलंग कायच्यासाठी टाकले आहे? हा वर तर बसा पलंगावर, या मग बाजूने बसा. नाही तर वर तर कुठे जायला लावतो मला लिहिता? खालीच तर आहे ना सगळ्याला, आणि खालीच जाणं बी आहे. वर तर जाते का कोणी? म्हणजे तसं नाही म्हणत आहे बिंदू ताई, तुम्हाला लवकर समजत बी नाही बाबा. वर तर जाणं म्हणजे आता राहू द्या, जाऊ द्या. आता बाई बोला, काय म्हणत होत्या तुम्ही? हेच म्हणत होती उद्या चाल जा म्हटलं वावरात जाऊ. जरा चिरडावडीची भाजी, अजून आपली सरसोची भाजी, सरसोचे फुलं गेला आले असं आपण घेऊन येऊ खुडून. हेच म्हणत होती मी. हो आता बाई बरोबर आहे तुमचं. आता चिरडावडीची भाजी हे त्या भाज्या बिज्या निघाल्या पण वावरात गव्हामध्ये. हो जाऊ बरं, चाल जा बरं उद्या, जाऊ बरं खरंच जाऊ. मस्त त्याच्यासंग भाकरी ज्वारीच्या, हा हा मज्जा येऊन जाईल. कर जा मग उद्या सकाळी उठून लवकर लवकर कामं करून घे जा. लेकराची अंघोळ होऊन दे जा लवकर, आणि मग चाल जा. झोपल्या का लेकरं? तू झोपला काय व? हा का धैर्य झोपला आणि परी झोपली का व? हो आता बाई झोपली परी. धैर्य बी झोपला. धैर्यचं टेन्शन नाही, 9 वाजले का झोपूनच जाते तो. 9 सकाळी लवकर उठते बी. बरं मग आता तुम्ही जाऊन झोपा. हा आणि उद्या सकाळी लवकर उठ जा. हारून नेरून दोघी जणी पटकन नाश्ता बनव जा, पटकन स्वयंपाक कर जा. लागन तर डब्बे घेऊन वावरात चाललो जाऊ, जेवण वावरात करू. हा मग तिकडून येता येता भाजी कुडून घरी येऊ. हो आता बाई बरोबर आहे, वावरातच जेवण करू. हो चला मग झोपतो मी. हो जा दोघे जणी जा, मी जातो, मी झोपतो. उचलतही नाहीये बिंदू फोन, तर झोपली असं नाही. झोपली असं, ऐकून असं येत फोन, सायलेंटवर असं. आता काय करू? हा तर उद्या सकाळीच करन तर 7-8 वाजेपर्यंत, 7-8 वाजता करा लागन. मग म्हणून वेळेवरच सांगितलं म्हणून. आता कसं येऊ म्हणून आम्ही म्हणून. मनीषाचे बाबा बरोबरच म्हणत होते, 2-3 दिवस अगोदरच लावायला पाहिजे होता फोन. आता काय करू, भुलली तर आता लावून राहिली तर ते उचलून नाही राहिली. इकडे झोपली का काय तर, पण झोपलेही असलं तरी रिंग वाजत असली तर ऐकू येते ना आपल्याला. थोड्या वेळानं लावून पाहतो अजून, अशी करतो. 10 मिनिटानं लावतो अजून. तोपर्यंत इले लावून देतो. आता मनीषाच्या सासूले बोलून देतो, तिच्या संग बोलून घेतो, इले सांगून देतो, मग इले लावतो अजून. तर उचलन उठन तर. कैसा करते हो तू याई फोन? ती फोन देऊन दिली ना मला, इथं बसवली. आता झोपत होती जाऊन तर आता मामाजे जाऊन झोपून गेले, आणि मला इथं फोन घेऊन बसवली तू. कैसा करते तू याई फोन? बस होते रातभरी इथंच मला तर. घे दे फोन. नाही करत असं ना आता. थांबा नाही करन ना, तुम्ही आतापर्यंत इथं बसले आणि आता फोन येते म्हणतात दादा झोपतो करता. करन नाही, फोन करते नाही, सांगते ना तुम्हाला, फोन करते ना. थांबा ना तुम्ही, करते 5 मिनिट तर थांबा. हा तर आतापर्यंत नाही बसत होते मी, झोपायला चाललीच होती, तेवढ्यात तू आली. फोन घेऊन दिली माझ्याजवळ. हे घे माईचा फोन येते, घ्या माईचा फोन येते. अजून फोन नाही आला तुझ्या आईचा. 10 मिनिट होऊन गेले तरी. आला घ्या बोला, हॅलो म्हणा. हा तर तुझ्या आईचाच होय ना? हो ना, तुम्ही बोला तर. ते लाल नाही, ते हिरवी बटन दाबा, वरता करा बोला. हॅलो. हा हॅलो इनबाई, हॅलो बोला. काय एवढ्या वेळा हॅलो म्हणा लागते का? हा ठीक आहे. झोपल्या होत्या काय? नाही कुठं, हे झोपायला चाललीच होती मी. मनीषा आली फोन घेऊन. हे घ्या आई, माईचा फोन येते. 10 मिनिट लोटून गेले, 15 मिनिट लोटून गेले, अजून तुमचा फोन नाही. इलेच मी बोलून राहिली, काय फोन येते करून मला बसवली म्हणून राहिली.
हो, मनीषा संग बोलली पहिले आणि मग मनीषा म्हणे मी देतो म्हणे मा सासूजवळ फोन. तोपर्यंत मी इकडे बिंदूले फोन करत होती. ते नाही फोन नाही उचलला तर तुम्हाला केला. असं असं. हा, बोला बोला मग काय म्हणत होत्या? मी हे म्हणत होती मी आमंत्रण देतो तुम्हाला हळदी कुंकवाचं. उद्या दुपारी 2 वाजता हळदी कुंकू आहे आपल्या घरी. तर तुम्ही मनीषा, जवाई आणि भाऊबी सगळे तुम्ही येऊन जा आपल्या इकडे. उद्या दुपारी 2 वाजता हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. डबल हे सांगतो. तर उद्या तुम्ही येऊन जा. अरे बापरे, हळदी कुंकूचा कार्यक्रम एवढ्या उशिरा? हो, काय करतात आता, आपलं उशीर होते. तर काय होते, 1 तारखेपर्यंत करता येते हळदी कुंकू. तर येऊन जा तुम्ही. बरं बरं बापा, ऐन वेळेवरच सांगितल्या. 2 दिवसाच्या पहिले सांगायला पाहिजे होतं. काय होते, काहून कुठं जाणं आहे का तुम्हाला? नाही नाही, कुठं जाणं नाही आहे. तर येऊन जा मग उद्या. हो ठीक आहे येतो. हो, सगळेच येतो. पण तुमच्या भावाचं बरं त्याने बोलतो त्याच्यासोबत काय म्हणतात. तर जर ते तयार होतील तर मग सगळेच येऊन जातो आम्ही. बरं ठीक आहे, येऊन जा मग सगळेच येऊन जा. हो येऊन जा मग उद्या. ठेवतो मी फोन. हो येतो. आता तुम्ही आमंत्रण दिलं ना आम्ही नाही येणार असं कधी होईल का? येतो आम्ही उद्या. हो ठीक आहे. बोलता काय मनीषा सोबत? नाही आता नाही बोलत मी. काऊन? बोल ना. बोलले ना मी, अगोदरच बोलले मी. बरं येईन बाई, नाही बोलत म्हणते मनीषा. ठेवा मग. हो बोलली ना मी, मनीषा सोबत बोलली मी. तर ठीक आहे, ठेवतो मग. हो ठेवा. झालं, इकडे तर सांगितलं, मनीषालाही सांगितलं, तिच्या सासूलाही सांगितलं. जाय तिकडे. आता बिंदूले फोन करून देतो. उचलन तर पप्पा आता जर बिंदू नाही उचलन तर तिच्या जाऊले लावा लागन फोन लाईनले. जर ते नाही उचलन तर तिच्या सासूजवळ इनबाई जवळ लावा लागन फोन. इनबाई उचलन तर पहिले बिंदूलेच लावून पाहतो. बिंदूले लावल्यापेक्षा ते म्हणन मा सासूलेच सांगा म्हणन. हो, त्याच्यापेक्षा इनबाईलेच लावतो ना, समोताबाईलेच फोन लावतो. समोताबाई म्हणन दोघे सुनाईले घेऊन येऊन जा. हो, समोताबाईलेच फोन लावतो. आता बिंदूले काही लावत नाही, तिने 1 वेळा उचलला नाही, ते झोपली असं तर समोताबाईलेच लावतो आता. फोना मंदीच मला 12-1 वाजन काय झोपाले तर बापा. उद्या सकाळी सुटून अजून सगळी तयारी करायची आहे. सगळं करायचं आहे. खरंच कार्यक्रम राहिला ना घरी तर खूप हे होते बापा. टेन्शन नाही घेवायचं. टेन्शन नको घेऊ कमला, काही नाही होत. सगळं ठीक होते, सगळं होते. बरोबर आरामानं करतो मी. पहिले आता समोताबाईले फोन करून देतो, सांगून देतो दोन्ही सुनाले घेऊन बा येऊन जा बस. मोहनचे बाबा, तुम्ही बी नाही झोपले काय? तुम्हाला काय झोप नाही लागून राहिली काय? झोप नाही लागून राहिली समोता. काय माहित काऊन तो झोपच नाही येऊन राहिली. झोपलो उठून बसलो, अजून झोपलो, अजून उठून बसलो. झोप नाही लागून राहिली बटी. झोप नाही लागून राहिली? काऊन झोप नाही लागून राहिली तुम्हाला? कोण्या गोष्टीचं टेन्शन घेऊन राहिले काय? टेन्शन काय तो घेऊ मी? काही टेन्शन नाही. आपला मोहन आहे, सगळं सांभाळते तो. टेन्शन बिलकुल नाही, काहीच टेन्शन नाही. तरी झोप नाही लागून राहिली. कोणता विचार असेल तुमच्या मनात घोडत? विचार करत राहतो आपण तरी झोप नाही लागत. नाही तर असं विचार सोडा बरं, कसं झोप नाही लागत तर? कोण्या गोष्टीचा विचार करून राहिले काय? विचार नको करा, सगळं ठीक होते. विचार बी तो कोणता नाही करून राहिलो मी. काही विचार नाही, काही नाही, तरी झोप नाही लागून राहिली मध्ये. तर मग काम जास्त करत जा वावरात. हलन चलन जास्त करत जा तुमच्या शरीराचं. जाऊन न बसले राहता, त्याच्यानं बी झोप नाही लागत. चांगले थकत जा, वानेर हाकलत जा, पाणी वलत जा, चांगलं काम करत जा बरं. थकला जीव म्हणजे मग कसं झोप नाही लागत? शरीर थकलं म्हणजे लटकन तर झोप येते. फोन वाजून राहिला तुला. कोणाचा होईतो एवढ्या रातच्यानं? उचल बरं, पटकन उचल. एवढ्या रातच्यानं कोणाचा फोन होय गड्या? उचल तर माहित पडलं ना कोणाचा होईतो. उचल ना पहिले, कोणाचा होय काय होईतो. हो उचलतो ना. हॅलो इनबाई, मी बोलून राहिली, मनीषाची आई, अजयची आई. अरे नमस्कार इनबाई. एवढ्या उशिरा एवढ्या रातच्यानं फोन कसा काय केला तुम्ही? आता बापा मी तर घाबरूनच गेली होती बाबा. हेही तुमचे भाऊ बी घाबरूनच गेले. एवढ्या रात्री कोणाचा फोन आला म्हणे? उचल पटकन म्हणे. काय झालं काय नाही बापा? एवढ्या रात्री कसा काय केला तुम्ही फोन? नाही इनबाई, असं घाबराव का? काही नाही होत. आता मला टाइम नाही भेटला, पुरे दिवसभर काम धंदे, त्याच्यानं मी आता फोन केला. इकडे यवतमाळले बी मी आताच फोन केला, तिथे आताच फोन केला, तिकडून ठेवला इकडे गेला. असं काय? बोला मग, काय म्हणत होत्या? आमंत्रण देऊन राहिली मी तुम्हाला हळदी कुंकवाचं उद्याचं. उद्या हळदी कुंकू आहे आपल्या घरी. दुपारी 2 वाजता ठेवला आहे कार्यक्रम. तर दोन्ही सुनाले घेऊन तुम्ही उद्या येऊन जा आपल्या घरी हळदी कुंकवाले. लागन तर भाऊले आणि दोन्ही पोराले सगळ्याले घेऊन येऊन जा तुम्ही. तिन्ही सुनाले घेऊन येऊन जा. असं उद्याचाच कार्यक्रम आहे का? आता तिसरी सून माझी लहान सून तर तिथंच राहते यवतमाळले. असं हो गड्या, लहान सून तिथंच राहते काय? हो, मग मनीषाला सांगा लागन का तिला घेऊन ये म्हणून? नाही, लाईनीला घेऊन तिथून यवतमाळवरून येते मनीषा आता. हो, तुम्ही मनीषाला तुमच्या पोरीला फोन करून सांगून द्या का तिले बा काजलले घेऊन तुम्ही येऊन जा म्हणून.
तर ते तिथून येऊन जातील. बरं मग मी 2 सुना हे पोरं तुमचे भाऊ तर नाही येतील. हे जे कामधंदे आहेत हळदी कुंकवात माणसाचं काय काम आहे? येईन बाई. तर ते आहे म्हणा, पण आता हळदी कुंकू आहे, अजून कोणत्याही मिष्टानं येवायला भेटते नाही, तर तुम्ही कुठं येता आम्ही कुठं येतो. त्याच्यानं म्हणतो. बरं पाहतो कसं जे म्हणतं, पण मी आता माझ्या 2 सुना मी घेऊन येऊन जातो. ते लहान सुनेले घेऊन तुमच्या पोरीला सांगून द्या तिला घेऊन येऊन जाय म्हणून. बरं मी आता उद्या सकाळीच फोन करेन महापोरीले तर मनीषाले, तर तिला घेऊन येऊन जाय म्हणून. तुम्ही येऊन जा मग इकडून. उद्या 2 वाजता आहे कार्यक्रम. हो नक्की येऊ नक्की. हो बरं ठीक आहे मग ठेवतो. या मग उद्या. हो येईन बाई, हळदी कुंकवाचं आमंत्रण. बापरे, लय उशिरा फोन केला येईन बाई न तो हळदी कुंकवाचं आमंत्रण देवाले. हो ना, सकाळपासून कामधंदे होते म्हणे, दिवसभर टाइम नाही भेटला म्हणे.